नमस्कार. नवी मुंबईच्या या आखाड्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि हा आखाडा आहे महानगरपालिकांच्या निवडणुकांचा. नवी मुंबई म्हणजे सायबर सिटी, नवी मुंबई म्हणजे 21व्या शतकातलं शहर, अशी या शहराची ओळख जी आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून आहे. आणि जेव्हा जेव्हा या शहरामध्ये निवडणूक होते तेव्हा निवडणूक म्हणजे गणेश नाईक असं समीकरण सुद्धा आहे. पण हे समीकरण या येणाऱ्या निवडणुकांमध्ये बदलणार आहे का, याबद्दल बरीच चर्चा सध्या सुरू आहे. हे अशा प्रकारचे राजकीय मुद्दे सुद्धा आहेत, पण त्याचबरोबर जनतेशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा आहेत. या निवडणुकांमध्ये जनतेचा सुद्धा काही अजेंडा आहे आणि त्याच संदर्भात आज आपल्याला बोलायचं आहे आणि म्हणूनच आपण आयोजित केलेला आहे हा आखाडा नवी मुंबईचा, ज्यामध्ये आपल्यासोबत राजकीय नेते सुद्धा आहेत आणि आपल्यासोबत जनता सुद्धा आहेत. आधी आपण आपल्याबरोबर कोण कोण आहेत त्यांची ओळख करून घेऊयात. आपल्यासोबत आहेत रामचंद्र घरत बीजेपीचे, त्याचबरोबर काँग्रेसचे दशरथ भगत आहेत. आपल्यासोबत शिवसेनेचे जुने जाणते नेते विठ्ठल मोरे सुद्धा आहेत. आपल्यासोबत जयवंत सुतार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे सत्ताधारी पक्षाचे. आणि यांच्या सोबतच जनतेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्राध्यापिका वृषाली मगदूम, ज्या फक्त प्राध्यापिकाच नाहीत तर सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्या काम करत असतात. त्यामुळे त्यांना काय वाटतं एक नवी मुंबईकर म्हणून ते सुद्धा त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. पण आधी आपल्याला राजकीय पक्षांकडे जावं लागेल, कारण त्यांचा नेमका काय अजेंडा आहे मी त्यांना थोडक्यात विचारणार आहे. थोडक्यात तुम्हाला विनंती आहे एक 2-2 मिनिटांमध्ये तुम्ही सांगावं की या निवडणुकीत तुमच्या पक्षाला का मत द्यावं. मी सत्ताधाऱ्यांपासून सुरुवात करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांनी नवी मुंबईच्या जनतेला जी काय आश्वासनं दिली होती त्यातलं पहिलं प्रामुख्यानं मी सांगेन की या ठिकाणी कोणतेही प्रॉपर्टी टॅक्स आणि पाणीपट्टी दरवाढ ही 20 वर्ष होणार नाही. गेल्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये ही दरवाढ झालेली नाही. या जनतेला 24 तास पाणी पुरवणार ती भूमिका घेतली. त्या अनुषंगानं त्या ठिकाणी 24 तास पाणी पुरवण्याचं काम राष्ट्रवादी पक्षाच्या मार्फत झालेलं आहे. चांगल्या रस्ते निर्माण करू. त्या अनुषंगानं ठाणे बेलापूर रस्ता असेल किंवा वाशी अंतर्गत असतील, शहराअंतर्गत असतील रस्ते, हे रस्ते त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने निर्माण करण्याचं काम राष्ट्रवादी पक्षाने केलं. सगळ्या प्राथमिक सुविधा तुम्ही केलेल्या आहेत. याच्याशिवाय आणखी तुम्हाला काय काय सांगायचं जनतेला? लोकांच्या एक विरंगुळा असावा त्या दृष्टिकोनातून एक चांगलं उद्यान निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. संत गाडगेबाबा अभियान अंतर्गत एक उद्यान निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. ज्या दृष्टिकोनातून नव्या मुंबई महानगरपालिका राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरावर पारितोषिकं मिळाली, याचा अर्थ त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी वचनं दिली होती ते निश्चित स्वरूपामध्ये जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्याचं प्रतीक आहे. बरोबर. आपण जनता काय म्हणते ते ऐकूया. पण मला असं वाटतं की विरोधक त्यांना हे मान्य नसणार आहे. विठ्ठल मोरे साहेब, तुम्ही सांगा की हे सांगतायत की 20 वर्षामध्ये त्यांनी एवढी कामं केली की राष्ट्रीय स्तरावरती त्यांना बक्षिसं मिळाली नवी मुंबईला. खरंच असं झालंय? येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी युती आहे. आम्ही गेले 20 वर्ष, त्यापैकी 5 वर्ष पहिली शिवसेनेचे सोडल्यानंतर 15 वर्ष आम्ही या ठिकाणी विरोधात काम करत आहोत. परंतु विरोधात काम करत असताना आम्ही जनतेच्या बाजूने ज्या ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या सभागृहामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आताच माझे मित्र जयवंत सुतार यांनी पाण्याचा प्रश्न, टॅक्सचा प्रश्न जो मांडलेला आहे, येथील जनता ज्या पद्धतीने या विषयावरती चर्चा करते त्याचा कानोसा घेण्याची गरज आहे. आपण म्हणतो 24 तास पाणी, 24 तास पाणी किती शहरातल्या किती भागाला मिळत आहे आणि शहरातल्या किती नागरिकांना पाणीच मिळत नाही, ह्याचा सुद्धा मागोवा घेण्याची गरज आहे. आपण सांगतो रस्ते कुठले केले आपण? आजही शहरामध्ये रस्त्यांची खूप मोठ्या प्रमाणावरती दैना आहे की त्या ठिकाणी सरळ रिक्षा चालू शकत नाही, एखादं वाहन चालू शकत नाही, अशी स्थिती आहे. जे मुख्य व्यापारी संकुलातले रस्ते आहेत ते केलेले आहेत, परंतु शहराच्या इतर भागातल्या ज्या रस्त्यांची आज अवस्था आहे ती पाहणं आपल्याला या निवडणुकीच्या दरम्यान लोक त्याचं उत्तर देतील. म्हणजे ह्यांनी केलेली कामं ही पुरेशी नाहीत असं तुम्हाला? नाहीत. टॅक्सच्या बाबतीत तर त्यांनी सांगितलं हे अत्यंत खोटं आहे. आपण ज्या ठिकाणी पाहतोय निराळ्या पद्धतीने टॅक्स वाढवला जातोय, जेणेकरून लोकांना दिखावा निराळा आणि ह्यांचं कर्तृत्व निराळं. ठीक आहे, आपण याच्याबद्दल ह्यांना विचारूया पुन्हा एकदा. पण भाजप तुमच्या सोबत आहे आणि रामचंद्र घरत आपल्या सोबत आहे. मला सांगावं लागेल की तुमच्या पत्नी ज्या आहेत त्या गेल्या निवडणुकीत त्या निवडून आलेल्या होत्या आणि ती एकमेव सीट भाजपची नवी मुंबईत जिंकून आलेली होती. पण आता चित्र वेगळं आहे. आता नरेंद्र मोदींनी केंद्रात विजय मिळवला, त्यानंतर राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं. आता तुम्हाला काय विश्वास आहे, जनता तुम्हाला का मत देईल असं तुम्हाला वाटतं? आमचा नवी मुंबई स्वच्छ नवी मुंबई, सुंदर नवी मुंबई, भ्रष्टाचार मुक्त नवी मुंबई, पारदर्शक नवी मुंबई हा जो नारा आहे, हा नारा घेऊन आम्ही जनतेसमोर येतोय. आणि जे आता राष्ट्रवादीचे आमचे मित्र ज्यांनी जे सांगितलं
ते सपशेल खोटं आहे असं मला सांगावं असं वाटतंय. वल्गना काहीतरीच केल्या आणि काम काहीतरीच करतात. आम्ही या महानगरपालिकेमध्ये एकमेव नगरसेवक असताना आमच्या तुर्ब्याचं देखील काम, त्याचं ठराव, त्याचं टेंडर, त्याचं काम सुरू असताना देखील CBD जे एका त्यांच्या राष्ट्रवादीच्या पक्षप्रतोपाने त्याच्यावर रद्द करण्याचा ठराव आणला. ज्या माणसाला भाजी मार्केट तुर्ब्या गावच्या कुठल्या दिशेला आहे याची देखील कल्पना नाही, पण विरोधाला विरोध करण्याचा त्यांचा जो स्वभाव आहे तो स्वभाव कुठेतरी त्यांना आता गाडल्याशिवाय राहणार नाही. बरं. येत्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीमुळे 80 ते 85 सीट आमच्या नक्कीच निवडून येतील. आणि त्या अनुषंगाने आम्ही या नोव्हेंबर कारभार एक स्वच्छ कारभार, सुंदर कारभार, पारदर्शक कारभार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरोबर. जनतेला खरं तर माहिती आहे की शिवसेना आणि भाजपचे नेते हे बऱ्याच बैठकांनंतर युती करायची या निर्णयावर आलेले आहेत, पण आता युती झालेली आहे. आता त्यांच्यामध्ये काही भांडणं नसावीत असं आपण समजूयात. काँग्रेस पक्ष सुद्धा महत्वाचा आहे, जो महत्वाचा एक विरोधी पक्ष असेल सत्ताधाऱ्यांसाठी. तुम्ही आता जेव्हा मतं मागायला जाताय जनतेमध्ये, तुमच्या मनात नेमकं काय आहे? जनतेकडनं नेमक्या काय अपेक्षा तुम्ही ठेवताय की का मतं द्यावीत जनतेने आपल्याला? मित्र, ह्या ठिकाणी आम्हाला सांगण्यासाठी आनंद ह्या गोष्टीचा आहे की नव्या मुंबई महानगरपालिकेमध्ये NCPची सत्ता आहे आणि प्रमुख विरोधक म्हणून शिवसेना आणि काँग्रेस. बर. बीजेपीला कधीच गणतीत पकडलं नाही. बरोबर. ही 5वी निवडणूक आहे. विरोधी पक्षनेता म्हणून शिवसेनेकडे विरोधी पक्षनेते पद आहे, काँग्रेसकडे नाही. परंतु सभागृहामध्ये जर पाहायला गेला आपण, सत्ताधाऱ्याने जे जनतेच्या हितार्थ प्रस्ताव न आणता अतिशय चुकीचे प्रस्ताव ज्या ज्या वेळेला आणलं, त्यामध्ये अनेक वेळा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार झाला असं आर्थिक त्याच्यामध्ये हित गुंतलेले आहेत. असे अनेक चुकीचे ज्यावेळेला प्रस्ताव आणले त्या वेळेला काँग्रेस पक्षानेच सभागृहामध्ये जास्त लढा दिलेला आहे, आवाज उठवलेला आहे. हे नाकारता येत नाही. पत्रकारांनी त्या वेळेला त्या प्रेसमध्ये छापून आणलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त बरोबर सभागृहाची लढाई लढलोच, परंतु सभागृहाच्या बाहेर सुद्धा ज्या वेळेला मला सभागृहामध्ये सत्ताधाऱ्यांनी बोलून दिलं नाही, NCPने बोलून दिलेलं नाही, त्यावेळेला आम्ही रस्त्यावर देखील उतरलेलो आहे. मग जनतेचे अनेक प्रश्न घेऊन जो धडक मोर्चा काढला, त्यामध्ये 10,000 संख्येचा त्या ठिकाणी धडक मोर्चा काढला गेलेला होता. बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा जो स्मारक आहे, अधुरा स्मारक आहे, अपूर्ण स्मारक आहे, ते स्मारक पूर्ण व्हावं त्यासाठी लाक्षणिक उपोषण केलेलं आहे. त्याचप्रमाणे ज्या महानगर गॅस आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचायला पाहिजे पाईपलाईनद्वारे, त्यासाठी धरणे आंदोलन केले आणि त्याद्वारे देखील जो आता गॅसचा जो पुरवठा होतोय त्यामध्ये नेहमी जिल्हा काँग्रेस कमिटी आणि काँग्रेसचं श्रेय आहे आणि पुढे ते पूर्णत्वासाठी आम्ही त्यासाठी 100% प्रयत्न करणार. म्हणजे एकंदरीत जो आंदोलकची भूमिका आहे, जनतेसाठी रस्त्यावर जे जनतेचे प्रश्न रस्त्यावर सुटण्यासाठी आम्ही एकमेव या ठिकाणी विरोधक म्हणजे सभागृहात सुद्धा तुम्ही विरोध केलात आणि शिवसेना कधीच दिसली नाही. बरं, प्रमुख विरोधी पक्ष शिवसेना असताना सुद्धा आम्हीच जास्त आंदोलनं केली सभागृहात सुद्धा आणि रस्त्यावर, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. आता आंदोलनं खूप झाली, आता आम्हाला सत्ता द्या असंही ते म्हणताय. जनतेकडून त्यांच्या ह्या अपेक्षा आहेत. पण आपल्यासोबत वृषाली मगदूम मॅडम आहेत. तुम्ही या चारही पक्षांचं म्हणणं ऐकून घेतलं. आता जनतेचं प्रतिनिधी म्हणून तुम्हाला काय सांगावं असं वाटतं हे सगळं ऐकल्यानंतर? नमस्कार. 21व्या शतकाकडे जाणारं सायबर सिटी असं आता आपण म्हणालात, पण आज अतिशय खेदानं सांगावं असं वाटतं की नवी मुंबईमध्ये BPL ची नोंदच झालेली नाही, ज्याला आपण बिलो पॉवर्टी लेवल असं म्हणतो. दारिद्र्य रेषेखालची जर आज नोंद झाली असती तर खरं तर नवी मुंबई महापालिकेला पैसा नाही खर्च करायला लागत. केंद्र सरकारचा पैसा आहे, कोट्यावधी रुपये केंद्र सरकारकडे परत जात आहेत. आणि ही जर आज नोंद झाली असती तर मराठवाड्यासारख्या भागातून 2 वेळच्या जेवणाची भ्रांत असलेले आपले जे लोक आलेले आहेत त्यांना अनेक सुविधा याच्या योगे मिळालेल्या असत्या. आणि म्हणून खेदानं सांगावं वाटतं की ही नोंद आपल्याकडे का झाली नाही दारिद्र्य रेषेखालची. अनेक वेळा प्रस्ताव नामंजूर झालेले आहेत. म्हणजे हा जो मत देणारा जो हे मला सांगावंसं वाटतं आवर्जून की आपल्याकडे जे कमी मतदान होतं 33%, 43%, तर हा सगळा मतदाता आपला झोपडपट्टीतला आहे, गरीब वस्तीतला आहे. IT मधली मुलं आज पिकनिक एन्जॉय करायला बाहेर जातात, पण या वर्गाला मूलभूत अशा आज सुविधा नवी मुंबईमध्ये मिळालेल्या नाहीयेत. बरोबर.
म्हणजे हे एक महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा पुण्याकडे जातो, आपण जेव्हा औरंगाबादकडे जातो, कोल्हापूरकडे जातो, याच नवी मुंबईमधून आपण पुढे प्रवास सुरू करतो. नवी मुंबईतून जात असताना आपल्या मोठमोठ्या चकाचक इमारती दिसतात, मॉल दिसतात, स्टेशन्स दिसतात. पण हे सगळं नवी मुंबईचं वरवरचं चित्र आहे का? नेमकं आतमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत हे सुद्धा आपण विचारणार आहोत. आपल्यासोबत वृषाली मगदूम मॅडम ज्या आता आहेत त्यांनी तर सांगितलंच, पण काही सामाजिक कार्यकर्ते, काही नवी मुंबईतले जाणते जे जनतेचे प्रतिनिधी आहेत ते सुद्धा आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याकडे सुद्धा आपण जाणार आहोत. पण आधी एक ब्रेक घेऊया. राजकीय पक्षांचं म्हणणं ऐकून घेतलं, त्यांना आणखीन काय म्हणायचं ते सुद्धा ऐकून घेऊयात. जनतेकडे सुद्धा जाऊयात. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोक. नवी मुंबईच्या आखाड्यामध्ये आपण आहोत. आपल्यासोबत जनता सुद्धा आहे, आपल्यासोबत राजकीय नेते आहेत, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत. पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं राजकीय पक्षांचं काय म्हणणं आहे आणि अर्थात जनतेच्या प्रतिनिधी वृषाली मगदूम त्यांनी सुद्धा आपल्याला सांगितलं की त्यांना नेमकं काय वाटतंय ते. पण आता ही वेळ आलेली आहे याच्या पुढे जाऊन जे सत्ताधारी आहेत, जयवंत सुतार, तुमच्याबद्दल हे असं म्हटलं गेलं, बाकीच्या पक्षांनी काय सांगितलं तुम्ही ऐकलं, पण वृषाली मगदूम मॅडम जे म्हणाल्या ते महत्त्वाचं होतं की वरवर दिसायला सगळं चांगलं आहे, पण ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मात्र अजूनपर्यंत पूर्णपणे पोचवलेल्या नाहीयेत, मिळालेल्या नाहीयेत. हे खरं आहे का? याबद्दल तुम्ही नेमकं काय विचार केलेला आहे आतापर्यंत? वृषाली मगदूम मॅडमने जे सांगितलं ही गोष्ट खरी आहे. त्या ठिकाणी 2005 साली जो BPLचं सर्वेक्षण झालं त्या अंतर्गत राज्य शासन शेवटी BPL सर्वेक्षणच्या माध्यमातून राज्य शासन गाईडलाईन दिलं जातं आणि राज्य शासनाच्या गाईडलाईनने तो सर्वेक्षण होतं. पूर्वी त्या ठिकाणी TV असेल तरी त्याचं नाव घ्यायचं नाही ही भूमिका ज्यावेळी होती त्यावेळी मी स्वतः त्या सभागृहामध्ये होतो. त्या सभागृहामध्ये मी म्हटलं TV हा जनतेचा म्हणजे एक अविच्छेद्य घटक झालेला आहे. TV असेल पण भाड्याने राहतोय त्याचं सुद्धा नाव नोंदित करावं अशा पद्धतीची भूमिका आणि त्या पद्धतीनं राज्य शासनाने ती BPLची भूमिका जी कोणाचं नाव BPL मध्ये घ्यावं त्याला कॅटेगरी काय आहे हे राज्य शासन गाईडलाईन त्या ठिकाणी महापालिकेला देते आणि त्या अनुषंगाने होतोय. निश्चित स्वरूपामध्ये त्यावेळी राज्य शासनाकडं प्रशासनाने जो पाठपुरावा केलेला आहे तो निश्चित स्वरूपामध्ये आल्यानंतर आणि माझं तर म्हणणं की BPLची जी नोंदणी आहे मला वाटते दरवर्षी व्हायला पाहिजे. मी त्यांच्या मताशी सहमत आहे. परंतु राज्य शासनाने ते नियम वेगवेगळ्या पद्धतीनं त्यावेळी एक सवलत देऊन त्या ठिकाणी व्हायला म्हणजे पाहिजे. याच्यासाठी तुम्ही जबाबदार नाही असं म्हणताय तुम्ही. आपल्या बरोबर जनतेतले काही प्रतिनिधी आहेत. अमरजा चव्हाण आपल्या सोबत आहेत, ज्या सामाजिक कार्यकर्त्या सुद्धा आहेत आणि या सगळ्या प्रश्नांचा त्यांचा अभ्यासही आहे. तुम्ही सगळी चर्चा ऐकताय, तुम्हाला तुमचं काय म्हणणं मांडायचं या निवडणुकीच्या निमित्ताने? तुम्ही नवी मुंबईकर आहात त्या निमित्ताने. नवी मुंबई ही एक प्लान सिटी आहे बरोबर. आणि या शहरांनी सिडकोनी मुळातच सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्याची रचना अतिशय सुंदर झाली आणि मग ती नवी मुंबईकडे हस्तांतर झालं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे ते टिकवणं आणि ते वाढवणं हे सहज घडण्याच्या गोष्टी आहेत. बरोबर. पण नव्या मुंबईत येऊ घातलेले नवीन प्रोजेक्ट्स येत आहेत. सिडको आता एअरपोर्ट अथॉरिटी एअरपोर्ट होतं, एअरपोर्टला संलग्नित असा नैना प्रोजेक्ट होतोय, JNPT मोठे प्रोजेक्ट आणते. या सगळ्या प्रोजेक्टच्या बाबतीत या नवी मुंबईचं जे काही पोटेन्शियल आहे इथल्या पुढच्या 10 वर्षांसाठी एक व्हिजन असावं. ही नवी मुंबई अजून देखणी कशी करता येईल हे पर्यटन स्थळ म्हणून होऊ शकतं. इथल्या नागरिकांचा, इथले जे रहिवासी आहेत मूळ म्हणजेच गावातली माणसं त्यांच्या पिढ्यानपिढ्यात या सगळ्या प्रोजेक्ट्समुळे अफेक्टेड झालेत. या सगळ्यांच्या बाबतीत सगळ्यांनी मिळून एक अजेंडा घेऊन काही करण्याचे ठोस विचार कुठल्याही नगरसेवकांच्या बाबतीत दिसलेले नाही. तुम्ही खूप महत्वाचं सांगताय. आपण विठ्ठल मोरे आपल्या सोबत आहेत, त्यांनाच विचारूयात की हा जो महत्वाचा प्रश्न आहे की व्हिजनचं काय. अतिशय चांगला प्रश्न आहे. गेली 15 वर्ष मी पहिल्याच माझ्या निवेदनामध्ये सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाची सत्ता आहे. व्हिजन म्हणजे त्यांचं वैयक्तिक स्वार्थ कुठे आहे ते त्यांना व्हिजन दिसतं. त्यांचं राहू द्या, आपण एक विचार करूया. तुम्ही नाही सत्ताधारी आतापर्यंत 15 वर्ष ते आहेत. बरोबर. त्यामुळं तो काही जरी आपण म्हटलं तरी बोट तिकडे जातं आणि त्यामुळं व्हिजनचा प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगतो, आपण आता कोपरखड्याचा ब्रिज बांधलेला आहे 40 कोटीचा. त्या ब्रिजवरून दिवसाला किती गाड्या जातात? 50 गाड्या जात नसतील. 40 कोटी हे जनतेचे पैसे खर्च केल्यानंतर ते व्हिजन आहे का? मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी आपण पाहिलं तर मच्छी मार्केट आहे. मी 2005 ते 2010 या भागाचा नगरसेवक होतो. वर्क ऑर्डर काढली, माननीय दशरथ भगत हे साक्षीदार आहेत. वर्क ऑर्डर काढली, परंतु वर्क ऑर्डर रद्द करून
ते आज पण त्या ठिकाणी ज्या माय भगिनी त्या ठिकाणी मच्छीचा किंवा भाजीचा किंवा इतर कटलेचा व्यवसाय करतायत त्यांना त्या उन्हातानात पावसात बसावं लागतंय. हे विजन 21व्या शतकातलं शहर म्हणतो आपण, त्यावेळेला अशा गोष्टी करताना आपण विजन म्हणजे काय ह्याचं कारण हे फक्त सत्ताधाऱ्यांचं स्वार्थी राजकारण आहे. दुसरं मी महत्वाची गोष्ट सांगतो आपल्याला, आपण म्हणतो 21व्या शतकातलं आदर्श शहर, हागणदारी मुक्त शासनाची योजना आहे. मला सांगा आज शहरामध्ये तशी परिस्थिती आहे का? आज आपण झोपडपट्टीमध्ये जावा, गावगावठाणामध्ये जावा, ही परिस्थिती का बदलली नाही? हे विजन आहे का? ह्या विजनकडे आपण जर पाहताना, म्हणून लोकांना बदल हा आज अपेक्षित आहे. लोकांना बदल हवाय, बरोबर आहे, पण तुम्ही पुन्हा पुन्हा आरोपच करताय. काँग्रेसचे नेते, मी त्यांना विचारेन, तुमचं विजन तुम्ही सांगू शकता का? कारण गावठाण जमिनींचा मुद्दा, क्लस्टर डेव्हलपमेंट असेल, ह्या सगळे मुद्दे महत्वाचे आहेत, पण ह्याच्या बाबतीत आपण सत्तेत आल्यानंतर काय करणार आहोत हे डोळ्यासमोर नक्की आहे का? विजन आहे ना आमचं. विजन असल्याशिवाय गोष्टी जातच नाही पुढे. ह्या शहरामध्ये शिडकोने जो काही इन्फ्रास्ट्रक्चर दिलेला आहे, जे शिडको म्हणते वी मेक सिटी, 100% खोटं आहे ते. आज रस्ते पूर्ण ट्रॅफिक झालेलं आहे. रस्ते रुंदीकरणाची गरज आहे. अनेक ठिकाणी अंडरपासची गरज आहे. त्या ठिकाणी आज वाशीगावचा जुना अंडरपास पहा आपण, वन वे आहे, सिंगल वन वे आहे. ती अडचण, तिथला मारामाऱ्या आणि तिथले झगडे, ती अडचण दूर करण्यासाठी ह्या ठिकाणी 2 वाहनं जातील, 2 पदपथ असतील, त्याच्यासाठी नवीन अंडरपास विजन आहे हा. आज मोराज या ठिकाणी शिडकोनी एक रस्ता दिलेला, मोराज पासून ते हाय एपीएस आहे पर्यंत, सेक्टर 18, 16 ते 18 पर्यंत. परंतु शिडकोनी करोड रुपये घेऊन त्या जमिनी विकल्या आणि मोठमोठे हाय एपीएस टावर बांधले. रस्ता नॅरो, आज रस्ता त्या ठिकाणी ट्रॅफिक आहे. विजन काय? मग त्या ठिकाणी आमचे विजन आहे जे केसर सॉलिटर, त्या ठिकाणी जर आपण अंडरपास करू आम्ही, आणि त्या अंडरपास मधून मुंबईला गाड्या, म्हणजे सानपाडा सेक्टर 22, 23, मग सेक्टर ते पलीकडचा जुनगरचा पार्ट आहे, त्यानंतर मुंबईला जायचं असेल तर 1 मिनिटामध्ये ते केसर सॉलिटर या ठिकाणी भुयारी मार्ग केला आणि तो ब्रिज, नाल्यावर ब्रिज बांधला, तर आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. आज ह्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की नवी मुंबईमध्ये जी नवी सिटी जी सिडकोनी वसाहत केलेली आहे, वसवली, 1 लाखाची सभा कुठे होऊ शकतो? दाखवा आपल्याला. होऊ शकत नाही 1 लाखाची. कुठे आहे ही विजन? आमचे विजन आहे की जे विविध धार्मिक कार्यक्रम आहेत, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, या कार्यक्रम जागा कुठे आहे? शाळेच्या मैदानं द्यायचे नाहीत, कॉलेजचे मैदानं द्यायची नाहीत. ज्या ठिकाणी हा टॉक शो आहे, तो टॉक शो साठी हा जो मैदान आपण या ठिकाणी टॉक शो घेतलेला आहे, त्या ठिकाणी मोठं मैदान आहे, सार्वजनिक कार्यासाठी जागा द्यायची नाही. मग लोकांनी जायचे कुठे? नागरिकांनी जायचे कुठे? त्याच्यासाठी आमचे विजन आहे. ठीक आहे, म्हणजे लोकांच्या, बरोबर आहे, हे महत्वाचे मुद्दे. मैदान वाचवा, पार्किंगची समस्या आहे, शिडकोनी शहर वसवलं, बरोबर, आज पर हेड 1 गाडी झालेली आहे. पार्किंग व्यवस्था, या सगळ्यावर बोलूया आपल्याला. मला यांच्या बोलण्यामध्ये जाणवते तरी की यांच्या डोक्यात काहीतरी विचार आहे, काहीतरी योजना आहेत. बीजेपीकडे पण जायचंय आपल्याला, आणि सत्ताधाऱ्यांना सुद्धा पुन्हा विचारावं लागेल की या गावठाण जमिनींचा जो विषय आहे, जो गेली अनेक वर्ष पेंडिंग आहे, त्याच्या बाबतीत त्यांच्या मनात काय आहे, कारण बीजेपीने या बाबतीत आघाडी घेतली असं सध्या तरी म्हटलं जातं. एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर या विषयावर आणखी बोलणार आहोत. पहा फक्त IBN. नवी मुंबईच्या या आखाड्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढचा मुद्दा आपण घेऊया प्रकल्पग्रस्तांचा, कारण हा मुद्दा खूप मोठा आहे. येणाऱ्या काळात या ठिकाणी विमानतळ बनेल, मेट्रो रेल्वे सुद्धा येईल, इतर अनेक प्रोजेक्ट येतील, आणि त्यावेळेला पुन्हा एकदा प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा जो आहे तो महत्वाचा असेल. यापूर्वीचे मुद्दे आहेतच प्रकल्पग्रस्तांचे, त्यांच्या समस्या आहेत, आता आणखीन होऊ शकतात. आपल्यासोबत PC पाटील साहेब आहेत. PC पाटील, तुम्ही सांगा की हा नेमका प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा काय, यावर या सत्ताधाऱ्यांना किंवा विरोधकांना तुम्हाला नेमकं काय सांगायचं? सर्वप्रथम मी IBN लोकमतचं इथे आभार मानतो. गेल्या 40 वर्षाच्या लढ्यामध्ये हे पहिलं चॅनल आहे ज्यांना मला या कॉन्फरन्सच्या स्टेजवर बोललो, त्याबद्दल त्यांना पूर्ण धन्यवाद देतो. विशेषतः या संबंधात मी दुःख व्यक्त करतो. आपण सुरुवातीच्या फेजला जेव्हा 4ही पक्षांना आपण विचारलं तेव्हा प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न कोणीही विचार केला नाही. गेल्या 2 वर्षांमध्ये आतापर्यंत योजना राबवण्यात आली गावठाणाची, 2 वर्षांमध्ये पूर्ण योजना ठप्प केले. बेलावर पट्टीतले कुठल्याही प्रकल्पाला एकही भूखंड दिला नाही. काल त्याला विमानतळ करायचं, विमानतळ करताना आम्ही काय इथे जे शेतकरी आहेत त्यांनी विमानतळकडे पाहायचं का आमच्या जागेवर पाहायचं? त्यावेळेस विमानतळाची योजना जी आहे ती करत असतो, मी करा, आनंद आहे. पण काही ऑफिसर तुम्ही GS ला पाठवले असते तर गावठाण विस्तार योजना बेलावर पट्टीत पूर्ण झाली असती. बरोबर. दुसरा मुद्दा असा आहे की या ठिकाणी जे प्रकल्पग्रस्तांचे आहे त्यामध्ये 3.5 पावणे 3% प्लॉट जे आहेत ते सार्वजनिक विकास केले आहेत.
पण या गावठाणामध्ये योजना करताना सार्वजनिकांसाठी कुठलाही भूखंड नाही, सार्वजनिक भूखंड नाहीत, मैदान नाहीत, बरोबर, कॉलनीमध्ये बरोबर. मैदान आता आहे ते बोलले, आणि हा. त्यामुळे मैदान नसल्यामुळे गावातले लोक जेव्हा मैदान खेळतात तेव्हा संघर्ष होतो आणि संघर्षातून गणपतीचा प्रकार झाला तसं झालंय. बरोबर, अशा प्रमाणे गावठाणामध्ये आमची 4.5% जो एफएस आमचा वापरला गेलेला आहे रस्त्यांसाठी आणि सार्वजनिक कामासाठी, त्याचा हिशोब प्रत्येक सत्ताधाऱ्याला द्यावा असं माझी त्यांना विनंती आहे. बरं आपण विचारूया सत्ताधाऱ्यांनाच की याबद्दल तुम्ही आतापर्यंत काय विचार केलेला आहे का? तुमचं याबाबतीत पण असं म्हणणं आहे की विमानतळ प्राधिकरण त्यांच्याकडे आहे, मेट्रो येईल ती त्यांच्याकडे असेल, आम्हाला त्याच्यामध्येच काय करता येणार नाही? प्रकल्पग्रस्तांचा जो आज प्रश्न या ठिकाणी विचारला जातोय, निश्चित स्वरूपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष सातत्यानं प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने त्या ठिकाणी आहे. आज मितीला प्रकल्पग्रस्तांची असलेली घरं ही त्या स्थितीमध्ये रेग्युलर व्हावी म्हणून त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सत्तेमध्ये असताना सुद्धा त्या ठिकाणी मोर्चा काढला. आज काल परवापर्यंत सुद्धा आम्ही त्या ठिकाणी एमडीना त्या ठिकाणी भेटलो आणि त्या ठिकाणी सांगितलं की बाबा जी लोक प्रकल्पग्रस्तांची घरं आहेत त्या आहेत त्या स्थितीमध्ये आधी रेग्युलाइज करावी, हा त्या ठिकाणी मुद्दा घेतलेला आहे. म्हणजे केलं नाही असं नाही, केलेलं आहे. ज्यावेळी सिडकोने ही ॲक्विजिशन केली त्यावेळी त्या ठिकाणी गण्याला चांगली नोकरी मिळेल, चांगलं शहर वसेल अशा पद्धतीनं जाहिरात केली. परंतु सातत्यानं त्या ठिकाणी सिडकोमध्ये असलेली नोकर भरती, त्या अनुषंगाने प्रकल्पग्रस्तांना त्या ठिकाणी संधी मिळावी ह्या उद्देशानं निश्चित स्वरूपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे प्रयत्न केलेले आहेत ते प्रयत्न निश्चित स्वरूपामध्ये अनेक गावांमध्ये काही मंडळींना नोकरी त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. मला विरोधकांना विचारावं लागेल आता की ह्याच्यावर काय तुम्हाला म्हणायचं, कारण तुम्ही आता गावठाण जमिनीवरच्या विकासाला 4 FSI दिलेला आहे म्हणून तुमचं कौतुक सध्या नवी मुंबईत होतं. मला त्याचीच कमाल वाटते की आता सन्माननीय PC पाटील साहेब आहेत, गरजेपोटी घरांचा त्यांनी जो विषय काढला आता, तो त्यांना समजायला पाहिजे की गरजेपोटी घरं नियमित करण्याचा प्रस्ताव आम्ही आणून आणि तो 5 पण देखील झालेला आहे. FSI 2.5चा FSI गेली 15 वर्षे मगातपासून मी बोलतोय, हे बोलतात राष्ट्रवादीचे नेते की राज्य शासन 15 वर्ष तुमच्या हातात राज्य शासन होतं, मग 15 वर्ष तुम्हाला जे करता आलं नाही ते आमच्या युतीने 90 दिवसात केलं. 2.5चा FSI केला, प्रकल्पग्रस्तांची 20,000 घरं नियमित केली, टोल मुक्त अभ्यास केलाय का त्याचा? पूर्णपणे अभ्यास झालेला आहे, आणि त्याची अभ्यास पूर्णपणे केलाय का? अभ्यास होऊन 3 झालेला आहे. महिन्यात परीक्षेला बसल्याबरोबर पास होत नाही. आताच त्याच्या असं म्हणणं त्या त्यांनी- ठिकाणी हे आताच खोटे केलेलं बोलले आहे का? की प्रकल्पग्रस्तांसाठी खूप काही केले. प्रकल्पग्रस्ताचे जे त्यांना नेते आहेत इतिहास माहिती त्यांनी काय आहे? सांगावं, प्रकल्पग्रस्तांचे त्या नेते ठिकाणी आहेत त्यांनी इतिहास सांगावं, माहिती काय? एखादी मोर्चा 3 महिने इतिहास माहिती असलेले PC पाटील आपल्या बरोबर आहेत. एखादी मोर्चामध्ये ते आलेत का आणि सांगतात आम्ही मोर्चे काढले, हरल्यानंतर मोर्चे काढलेले असतील त्यांनी. असताना काही मोर्चे काढले, ह्याला मोर्चे काढलेले आहेत बरोबर आहे, पण या पुढच्या काळात हे सगळं बदलणार आहे का? बदललं ना, FSI बदललं ना. काय आहे? FSI हीच झालं, भूमिका माहिती गरजेपुरतं नाही. झालं. 4 टोटल FSI भूमिका कसं माहिती आहे, देणार, काय देणार, अभ्यासपूर्वक कुठल्या काम पद्धतीनं केलेलं आहे. देणार? नाही, पण यांचं म्हणणं आहे, तुम्ही अभ्यास केलेला नाही, 4 FSI कसा देणार? आम्ही 4 FSI मागितलेला नाही. बरं. उलट तो रखडण्याचा एक मिनिट. प्रयत्न. आमचा जो 2.5 त्या ठिकाणी FSI मागणी केली होती, 3 FSI ची मागणी केली का त्याला फाटा फोडण्यासाठी. बरं अहो, पहिला 2.5 देऊन दाखवा ना मग. एक मिनिट काँग्रेसला बोलू दे. दशरथ भगत, या विषयावर काय आणखी तुम्हाला वेगळं सांगायचं असेल तर सांगा. हे सांगायचं हा. त्या आहे ठिकाणी की 90 दिवसामध्ये प्रस्ताव हा. बनू शकत नाही. बघा इथे आघाडी झाली बघा. बनवण्यासाठी महानगरपालिकेचा ठराव, हा. मग राज्य शासनाकडे युडी असा फेरा व्हावा लागतो. त्याशिवाय होत नाही. काय होत 90 दिवसात काय होतं? हे काँग्रेस साहेब. पक्षाचाच प्रयत्न आहे. थांबा. आता इथे गोंधळ होतोय. हे बघा, आता ह्या मुद्द्यावरती आघाडी एकत्र दिसते आपल्याला, युती. एक मिनिट विठ्ठल मोरेंना बोलू दे. करण्याचे राहिलं घोषणा झाली होती या ठिकाणी एक्झिबिशन सेंटर मध्ये. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी या ठिकाणी घोषणा केली आणि प्रस्ताव पुढे नेला. अरे त्यावेळी जर त्या यांनी ठिकाणी 2007 शिवसेनेला बरोबर घेऊन पर्यंतची घरं मुख्यमंत्र्यांच्याकडे जे नियमित केले हे या ठिकाणी करू नका. प्रकल्पग्रस्तांचे हा नेते आहेत. केल्यानंतर त्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्हाला ह्या जास्त सांगण्याचा गणेश आनंद नाईकाला वाटतोय मतं मिळेल की जी ही भूमिका प्रकल्पग्रस्तांनी ह्या घरं लोकांची. नियमित जी केली आणि आज त्या ती ठिकाणी नियमित लढायची भूमिका माननीय आहे. अशोकरावजी चव्हाण साहेबांनी 2007 बर. पर्यंत ती घरे नियमित खाली केली. बॅनर ती लावले, बरोबर आहे की नाही? बॅनर लावले, आणि त्याच्या ही पुढे घरं- काय PC झालं? पाटील हो म्हणता. एक मिनिट PC पाटील एक प्रश्न विचारतोय मी म्हणून हा. BJP की चा आहे ना, एवढ्या आजच्या मोर्चामध्ये दिवसाचा विषय संपलेला आहे. एवढ्या मोर्चामध्ये म्हणजे तुम्हाला यांच्यावर पण टीका करायची, त्यांच्यावर पण टीका करायची, तुम्हाला दुहेरी जबाबदारी तुमच्यावर. काँग्रेस पक्ष कसा आजच्या दिवशी चालत आलेत आहे, ना? एकटा आहे. हेच आम्हाला दाखवायचं बरं. आहे. पक्षाने- आज पण यांनी जर साहेब, मैत्रीचं डिझेल 1.5 रुपये कमी जर झालेलं आहे. त्या ठिकाणी केलं असतं, आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर अहो, निर्णय 15 जाहीर या ठिकाणी केल्यानंतर पालकमंत्री तर गणेश त्यावेळी किती वर्ष हा. होते? ह्या लोकांनी आमदार किती वर्ष शिवसेनेला होते? हाताशी धरून आमदार हे होते, होऊ नये मंत्री जर होते, भूमिका खासदार घेतली होते. नसती मग तर यांची का परिस्थिती पक्ष आली सुधारणा नसती. या ठिकाणी आत्ताच माझे मित्र दशरथ भगत आणखीन जयवंत सुतार
याने म्हणाले अभ्यास केलाय का, 3 महिन्यात परीक्षा पास होते येते का? जे आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ते गेली 15 वर्ष सभागृहात आहेत. जे शिवसेनेचे आणि आणखीन भारतीय जनता पार्टीचे मंत्री किंवा त्या ठिकाणी आमदार आहेत हे गेले 15-20 वर्ष सभागृहात आहेत. बरोबर. त्यामुळं FSIचा प्रश्न असेल किंवा गावगावठांचा प्रश्न असेल, शहरातला प्रश्न असेल, झोपडपट्टीचा प्रश्न असेल, ह्या विषयाचा सभागृहात चर्चा झाली नव्हती का? जर झाली नसेल तर यांचं फेल्युअर आहे. बरोबर. आणि औचित्याचा मुद्दा कोणी उपस्थित केलेला आहे? सभागृहात- तुम्ही उपस्थित केलं, तुम्ही उपस्थित केलं. मागणी बरं नाही केली. बरोबर. चर्चा व्हायला पाहिजे होती सभागृहामध्ये. बरं. सभागृहामध्ये चर्चा झाली नाही. यांनी हा ते सगळे माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेले आहे. बरोबर. जे चांगलं झालेलं आहे ते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं आहे. जे चांगलं झालेलं आहे ते राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेलं आहे. जे चांगलं झालेलं आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. जे चांगलं झालेलं आहे ते उद्धव ठाकरे यांच्यामुळे झालेलं आहे. मला आता ही चर्चा थांबवायची इकडे. वृषाली मगदूम मॅडम, तुम्हीच सांगा, हे ऐकून तुम्हाला नेमकं काय हा वाटतंय? विषय महत्वाचा असेल बरं, कदाचित, बरोबर. पण या महत्वाच्या विषयामुळं हा. जे आवश्यक मुद्दे असतात त्या गोष्टी आपल्याकडे होत नाहीत असं मला वाटतं. मिळून साऱ्याजणी या संस्थेनं महिलांसाठी स्वच्छतागृह ह्या कोर्टामध्ये याचिका, जनहित याचिका सादर केली. त्याचा निकाल लागला आणि मार्चच्या आत याच्यामध्ये अनेक 5 शहर आहेत, त्यात नवी मुंबई सुद्धा आहे, महिलांसाठी स्वच्छतागृह झाली पाहिजेत असा आदेश काढला. मार्च संपवून गेला, एप्रिल आला, तर त्याच्यामध्ये काहीही हालचाल होत नाही. सामाजिक संस्थांची मदत घ्यावी असं सांगितलेलं आहे, पण ते काम कुणी करायचं हे कोणालाच माहिती नाही. त्याच्यामध्ये माझ्या एका विद्यार्थिनीचा मला मागच्या आठवड्यात फोन आलेला होता. नवी मुंबईचा वाशी डेपो आपणही जाऊन पहा, तिथे जे टॉयलेट आहे ते कृपया मॅडम तुम्ही जाऊन बघा असं तिने मला सांगितलं. आणि मी खरोखर ते जाऊन पाहून आले, तर तिथे आपण उभे सुद्धा राहू शकत नाही. दारं तुटलेली आहेत, नळ फुटलेले आहेत आणि स्वच्छता तर नाहीच. म्हणजे महिलांसाठी स्वच्छतागृह मिळून सार्वजनिक मागते, पण पुरुषांच्यासाठी सुद्धा स्वच्छतागृह याची सोय नवी मुंबईमध्ये नाहीये. मला वाटतं हा महत्वाचा प्रश्न कदाचित वाटत नसेल यांना, त्यामुळे ह्या आवश्यक गोष्टी आहेत त्या मागे बाजूला पडतात बरोबर असं मला स्वतःला बरोबर वाटतं. बरोबर. 1 मिनिट आपण ब्रेक घेऊया. आपण या ठिकाणी ब्रेक घेणार आहोत. स्वच्छतागृहांचा प्रश्न जो आहे या नवी मुंबईत किंवा कुठेही स्वच्छतागृहांचा प्रश्न नक्की सुटेल जेव्हा त्यांना सुद्धा 4चा FSI मिळेल, तिथे मोठमोठी स्वच्छतागृह उभी राहू शकतील. हा एक गमतीचा भाग जरी सोडला तरी या तरुणाई जी आहे जी नवी मुंबईत राहते तिला नेमकं काय वाटतं हे आपल्याला शेवटच्या भागात जाणून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर सत्ताधाऱ्यांचं किंवा राजकारण्यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. ब्रेक नंतर भेटूयात. पहा फक्त IBN वर. नवी मुंबईच्या आखाड्यामध्ये महत्वाचं कोण आहे तर अर्थातच आहेत मतदार. त्यामुळे या शेवटच्या भागामध्ये काही मतदारांनाच आपण संधी देऊयात की त्यांच्या मनात काय आहे किंवा इथे उपस्थित असलेल्या राजकारण्यांना त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत का. काही डॉक्टर आपल्या सोबत आहेत, अर्थात ते तरुणांचंही प्रतिनिधित्व करतातच. त्यामुळे तुम्हाला या नवी मुंबईत राहत असताना काय नेमकं सांगायचं आहे, कारण आता काहीच दिवसावर निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. तुम्हाला मतदान पुन्हा एकदा करावं लागेल. नवी मुंबईमध्ये हॉस्पिटलचा प्रश्न भीषण आहे. एकच आपल्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेचं सेक्टर 10 मध्ये हॉस्पिटल आहे. आणखीन 3 बनण्याच्या तयारीत आहेत. पण मला वाटतं की जशा प्रकारे लोकसंख्या वाढत आहे तर आणखीन काही हॉस्पिटल्सचा सामान्यांसाठी हो विचार आहे का? गरज आहे. हो. बरोबर बरोबर. ठीक आहे. तुमचा काही प्रश्न आहे? काही अशाच प्रकारचा प्रश्न? मी डॉक्टर रोशन पाटील. स्पोर्ट्स सेंटर आणि ठाण्याला जसं CDS ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेससाठी सेंटर बनवलंय, बरोबर. तसं आपल्या सिटीसाठी असं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेंटर बनवायची इच्छा आहे का? हे काही विजन, काय टेक्निकल स्किल्स डेव्हलपमेंटसाठी तुमच्या काय काय योजना आहेत, काय विजन आहे युथसाठी? कोण याच्यावर सांगू शकेल? कारण आता आपण चर्चा जी करतोय ती नवी मुंबई स्पोर्ट्स क्लब मध्येच करतोय, पण याच्या पुढे जाऊन सुद्धा तरुणांसाठी बरंच काही करावं लागेल. बरं, तुम्ही हात वर केला, तुम्ही सांगा. नवी मुंबई ही शैक्षणिक हब आहे, परंतु संशोधनात्मक शिक्षण आणि अंडरस्टँडिंग शिक्षण ही कुठेतरी बाजू झालेली आहे. फक्त गुण मिळाला पाहिजे, ते त्याच्याबद्दलच 90% म्हणाले. म्हणून ह्याच्याबद्दल करणार काय? हा. म्हणून या ठिकाणी सामाजिक भाव सुद्धा पेरले पाहिजे. त्यासोबत त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे, तरच एक आपण संशोधनामध्ये आणि पुढे जाऊ. त्याचप्रमाणे इंडोर म्हणजे मुलांची बौद्धिक आणि शारीरिक विकास होण्यासाठी मोठ्या मैदानावर खेळणं ही गरज आहे. या ठिकाणी आम्ही अनेक वेळा सांगितलं, स्विमिंग पूल, सार्वजनिक स्विमिंग पूल ज्या ठिकाणी ह्या ठिकाणी NBC ठिकाणी जे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी पाहिजे. परंतु या ठिकाणी जो स्विमिंग पूल आज सुद्धा फक्त दाखवलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी सभागृहामध्ये अगदी स्लाइड लावून
स्विमिंग पूल, इथे पार्किंग, इथे हे एक परंतु आज मिनिट. सध्या मला ठिकाणी वाटत नाही तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर खरंच मिळालं की नाही ते. मला वृषाली मगदूम मॅडम तुम्ही सांगा की जसं यांनी म्हणून या सांगितलं की ठिकाणी आम्हाला सत्तेवर द्या, आम्ही करू ना. बरोबर बरोबर आम्हाला संधी द्या. बरोबर. एनसीबीला संधी दिली, शिवसेनेला संधी दिली, बरोबर. आम्हाला संधी द्या. आपल्याला माहिती असेल ठाणे महापालिकेमध्ये CD देशमुख IAS चे वर्ग आहेत. बरोबर. मी 20 वर्ष महापालिकेत नगरसेवक आहे. पहिल्या माझ्या टर्ममध्ये नवी मुंबई महापालिकेतर्फे तशा प्रकारचे ठाणे धर्तीवरती आपणही IAS चे वर्ग सुरू करावे हा माझा प्रस्ताव आहे. परंतु तो प्रस्ताव आजही तो धुळकात पडलेला आहे. दुसरं, आता नवी मुंबईमध्ये ही एकमेव जागा जी 16 एकर जागा आहे, या ठिकाणी नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन या ठिकाणी कुठल्या प्रकारचे स्पोर्ट्स घेते, ज्यांची इच्छा या ठिकाणी येऊन प्रॅक्टिस करावी तेही प्रॅक्टिस करू शकते. तुम्ही सत्तेत आला तर तिथे खेळ घ्याल, ऍक्टिव्हिटीज खेळ आवश्यक वाढतील, आहे. प्रत्येक मैदानाचा जो वापर आहे तो तरुणांसाठी जो आहे तो वाढत जाईल. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की 2017 काय केलं? तरुणांना जरा तुम्ही बोलत सर, मी बोलत नाही, बोला आपण. कृपा करून ऐका. याच्यासाठी ऐकत नाही, तरुण- करत नाही म्हणून ऐकत नाही आम्ही. केलं असं तर कशाला आम्ही अहो तुम्ही केलं म्हणून आता ही स्थिती आली ना. आपण याला विचारूया की त्यांनी बरेच आरोप केलेत की आतापर्यंत झालं नाही बऱ्याच गोष्टी. हा. जो मुद्दा घेतला त्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या ठिकाणी ह्या नव्या मुंबईतील जे बेरोजगार आहेत त्या दृष्टिकोनातून ॲसेस सेंटर त्या ठिकाणी करून अनेक तरुणांना नोकरी, त्याचबरोबर SSC HSC सराव परीक्षेचा त्या ठिकाणी शिबिर, 10वी-12वी नंतर काय करायचं त्याचे शिबिर, युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला या अनुषंगानं वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक व्हिजन घेऊन गेलं लोकांसमोर आणि ते लोकांसमोर पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. एकंदरीत तरुणांच्या दृष्टीने विचार केला तर जे काही सांगितलं जातं, एक मतदार म्हणून काय नेमकं मनात येतं, इतकी वर्ष नवी मुंबईत राहत असल्यानंतर आता सगळं छान झालंय, सगळं व्यवस्थित झालेलं आहे, आता आपल्याला खूप पुढे चांगलं भविष्य आहे, असं मनात येतं की मतदान करताना प्रश्न पडतो की कुणाला मत देऊ? नमस्कार, मी डॉक्टर मृण्मयी भजक. मला असं वाटतं की आतापर्यंत जी चर्चा झाली तर त्यामध्ये मला असं वाटतं की ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मिळाल्याच पाहिजेत. तो आमचा हक्कच आहे. म्हणजे जेव्हा मूलभूत सुविधा मिळतात त्यात मला असं वाटत नाही की खूप आपण काही ग्रेट करतो, कारण तो सगळ्यांचा हक्क आहे. दुसरं, तरुणाईबद्दल असं बोललं जातं की वोटिंग आम्ही करत नाही किंवा जे सुशिक्षित तरुण आहे त्यामध्ये वोटिंगचं प्रमाण कमी आहे. तर वोटिंग करणं हे गरजेचं आहे. जे वोटिंग करत नाही ते अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतं. पण आज खरोखर हा प्रश्न तरुणाईला आहे की आम्ही नक्की कुणाला वोट द्यावं. कारण कोणीही पक्ष कुठला आहे हे आमच्यासाठी महत्वाचं नाहीये, तर जो कोणी काम करतो त्याला डेफिनेटली आम्ही मत देणार. बरोबर. इथे सगळेच काम करतात, काही केवळ चांगलं काम करतायत, त्यांनी सांगितलं आता सगळ्यांनीच. पण कुठलीच गोष्ट आम्हाला आश्वासक वाटत नाहीये आणि जर खरोखर तुमच्यामध्ये जेन्युनिटी असेल तर ते आश्वासक आम्हाला नक्की वाटेल. मला असं म्हणायचं आहे की सगळ्यांना हिरिरीने सांगतात की आम्ही काम करतो, मग गोंधळ उडतो का? हो, गोंधळ उडतो म्हणण्यापेक्षा की काय खरं आहे आणि आश्वासकता जी असते ती वाटत नाहीये. बरोबर. हे अगदी मला इथे नमूद करावं. खरं, हे खूप महत्वाचं सांगितलं. तुम्हाला शेवटी काही सांगायचंय? बऱ्याच वेळा बऱ्याच पक्षांकडून आम्ही ऐकलं की ते महिलांना रोजगार, महिलांची सुरक्षा, महिलांना सुरक्षेविषयी प्रशिक्षण, अशा अनेक गोष्टी महिलांविषयी खूप काही चांगलं धोरण मला नव्या मुंबईत दिसत नाही. वसतिगृह नाहीयेत महिलांसाठी, ती व्हायला हवेत. मुलींची सुरक्षा आहे. या सगळ्या बाबतीत मला वाटतं कुठेतरी आपण मागे आहोत नव्या मुंबईत आणि सर्व पक्षांनी या बाबतीत विचार करावा अशी माझी नम्र विनंती आहे. मला असं वाटतं की नवी मुंबई महानगरपालिका ही एकमेव अशी महानगरपालिका आहे ज्यामध्ये 50% आरक्षण हे महिलांसाठी दिलं गेलेलं आहे. त्यामुळे ही एक अभिमानाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे आणि अभिनंदनाची सुद्धा गोष्ट आहे. पण याच्या पुढे जाऊन नेमकं काय दुर्लक्ष होतंय या नागरिकांच्या समस्यांकडे, याबद्दल आपण बोललो. आता मी एखादा जरी विषय काढला तरी त्याच्यावर आपला पुढचा अर्धा तास सहज निघेल, कारण मग कुणाचं बोलणं कुणाला कळणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की शेवट आपण वृषाली मगदूम मॅडम आपल्या बरोबर आहेत, ज्या नागरिकांच्या प्रतिनिधी आहेत, त्यांनीच हा शेवट करावा, त्यांनीच सांगावं की काय नेमकं या चर्चेतून निष्पन्न झालं, इथे जमलेल्या जनतेला काही खरंच मिळालं असं तुम्हाला वाटतं का? हा, आत्ताच्या चर्चेमध्ये खरं तर प्रत्येकाने आम्ही काय करू हे सांगायला होतं असं मला वाटतं. ते न सांगता काय झालं नाही हे सगळेजण सांगत बसले, तर आम्ही काय करणार हे जर सांगितलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं. आता यांनी जे विचारलं तसं आपल्याकडे मल्टीपर्पज सेंटर होणं खूप आवश्यक आहे आणि ते खूप अवघड नाही असं मला वाटतं. इतके मॉल्स आपल्याकडे आहेत आणि मग हा सगळा IT तरुण त्या मॉल्स मध्ये गेला तर काय आपण म्हटलं तर काय त्यात मध्ये हे आहे. पण त्याच्या जे एखादं मल्टीपर्पज सेंटर
जसं टाटा इन्स्टिट्यूट आपल्याकडे मुंबईमध्ये आहे, छबिलदास नाट्यगृह आहे, अनेक अशा भाभा इन्स्टिट्यूट रिसर्च सेंटर आहे. तर अशा पद्धतीनं नवी मुंबईकडे भरपूर आपल्याकडे पैसा आहे, करण्यासारख्या सोयी आहेत, लँड आहे. तर हे असं एखादं मोठं सेंटर की जिथं आता अमरजा म्हणाली तसं महिलांसाठी, उद्योगासाठी अनेक गोष्टी करता येतील. सर 20,000 मीटरचा प्लॉट नेरुल येथे महिलांच्या सक्षम करण्यासाठी सेंटरसाठी मंदाताई मात्रेने सँक्शन करून घेतलेला आहे. दुसरी गोष्ट, जे आपण स्पोर्ट्ससाठी बोलतात, आपली पार्कसाठी बोलतायत, लोकांच्या आरोग्यासाठी बोलतायत, गरिबांच्या सामान्य माणसांच्या आरोग्यासाठी कोणच बोलत नाहीत. बरोबर. मग आम्ही तो प्रश्न सभागृहामध्ये धरून धरलेला आहे आमच्या नगरसेविकेने की तुर्भे येथे एक 16,000 मीटरचा प्लॉट असाच पडलेला आहे. कायद्याने त्याचं प्लॉट आपल्याकडे घेणं झालेलं आहे, होत आहे. पण ते तुर्भे आणि तुर्भे स्टोर आणि तुर्भे इंदिरानगर यामध्ये 1 लाख गरीब सामान्य लोक राहतात. त्या लोकांसाठी पार्क आणि स्पोर्ट्सचं काहीतरी हसावं त्या दृष्टिकोनातून आम्ही तो प्लॉट मागतोय. आता निवडणुकीची वेळ आहे. निवडणुकीची वेळ आल्यानंतर महत्वाचं असतं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं. जनता सगळं बघत असते. कुठल्याही शहरातली जनता असेल तर ती बघत असते की काय पद्धतीने आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि गेल्या 5 वर्षामध्ये नेमकं आम्हाला काय बघायला मिळालं. मुंबईची ग्रोथ हो ना हो, इकडच्या कॉर्पोरेटची ग्रोथ झालेली आहे. करोडपती झाले. दर 2 वर्षांनी फुटपाथ तोडले जातात, गटर तोडले जातात, एससीपी क्लीन केले जातं. दर 2 वर्षांनी आता इलेक्शन आलं परत क्लिनिंगला चालू केले का? कोणाचं तुम्ही सगळ्यांनाच विचारलं की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. जनतेला काय पाहिजे कोणी विचारलं का? नवी मुंबई हे असं शहर आहे की एकीकडे ठाणा आहे, एकीकडे मुंबई सारखी मायानगरी आहे आणि त्यांच्या बरोबरीने वाढत असताना बरेच प्रश्न सोडवावे लागतील. हे मूलभूत प्रश्न नेमके कोण सोडवणार याच्याकडे जनतेचे डोळे लागलेले आहेत. राजकीय मुद्दे बरेच असतील आणि त्याच मुद्द्यांवर बऱ्याच वेळा या अशा कार्यक्रमांमधून चर्चा होत असते. जनतेच्या खऱ्या प्रश्नांना खरी उत्तरं ही अशा कार्यक्रमांमधून बऱ्याच वेळा मिळत नाहीत आणि म्हणूनच आपण नेहमी म्हणतो की हा आहे आखाडा. आखाडा म्हटलं की त्यामध्ये हे सगळे गुद्दागुद्दी ही होणारच. मुद्द्यांची गुद्दागुद्दी आहे तोपर्यंत ठीक आहे, हे आणखी वाढायला नको. हा गदारोळ असा सुरू राहिला तर मग आपला दिवस इकडेच जाईल आणि त्यातून उत्तर आपल्याला बऱ्याच वेळा काही मिळणार नाही. सध्या इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.